याच प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाची बातमी. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. म्हात्रेंसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. 3 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर नर्सला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 24 तासांनंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात 5 आरोपींपैकी 3 आरोपी या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहे. त्यापैकी एक अक्षय कारंडे म्हणून आहे, दुसरा रमेश पवार आणि तिसरा प्रमोद उर्फ प्रकाश निकम असे 3 आरोपी विष्णुनगर पोलिसांनी अटक केलेले आहे. दरम्यान या घटनेनंतर श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टर आणि नर्सना पाठिंबा दर्शवलाय. कायदा हातात घेणाऱ्याला माफी देणार नाही, रमेश म्हात्रेंवर शिस्तभंग कारवाई होणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. या मारहाण प्रकरणावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. सगळ्यांच्या हातामध्ये बेड्या घालून वरात काढा, खासदार संजय राऊतांनी फडणवीसांकडे ही मागणी केली आहे. रमेश म्हात्रेंवर कारवाई करणार असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलेलं आहे. त्यांना आपण शुभ्र कपड्यातले देवदूत अशी उपमा दिली. त्यांच्यावर कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके जे एका राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात. महिला आरक्षण करायला निघालाय ना, तुम्ही टीका करताय ना, डॉक्टरांवरती हल्ला करता आणि बिनधास्तपणे निघून जातात. मी त्यांना सुचवलंय गृहमंत्रीपदाची पूजा घाला, नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकलाय त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची या रस्त्यावरून झेंडा काढा. पोलीस स्टेशनला इतरांच्या काढता ना, तुम्ही बुलडोजर फिरवता ना, यांचीही काढा. आणि आता मग जाहीर करणार नसाल तर नाही आम्ही महाराष्ट्र गुंडांना आंदोलन दिलाय. नाही, या प्रकरणाची माझ्यापर्यंत अजूनपर्यंत कुठली माहिती नाही, परंतु जर का अशी मारहाण केलेली असेल तर ती 100% अयोग्य आहे. जे काही त्यांची तक्रार होती त्यांनी संबंधित विभागाकडे अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार करणं आवश्यक होतं, परंतु अशा पद्धतीने मारहाण करणं ही योग्य नाही. पण त्यांची पार्श्वभूमीशी अशा पद्धतीची राहिलेली आहे. याच्या आधी सुद्धा त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे आता मला वाटतं ते इरिलेव्हंट आहे आता. परंतु आता जर का त्यांनी अशा पद्धतीने जर का मारहाण केलेली असेल तर 100% त्यांना समज हे पक्षाच्याकडनं देण्यात येईलच. परंतु त्यांना नाही अर्थातच त्याच्यामध्ये आता ह्याची मला पूर्णपणे कल्पना नाही. आपण आपल्या सांगण्यावरून मी हे स्टेटमेंट करतोय, परंतु नक्कीच प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याचा परिणाम म्हणजे डॉक्टरांनी संप केलेला आहे, त्यांना काय आवाहन कराल, कारण का रुग्णसेवा कुठेतरी ठप्प होते. नाही, नक्कीच अशा पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई ही करण्यात येईल. डॉक्टर्सना मारहाण करणं हे निश्चितच चुकीचं आहे. आपण कुठलीही गोष्ट एखाद्या डॉक्टरची असेल अथवा कुणाची चुकली असेल तर त्याला एक संविधानिक पद्धतीनं त्याच्यावरती आपण त्यांच्या वरिष्ठांकडे दाद मागू शकतोय, तक्रार करू शकतोय. आणि मला असं वाटतं की तशी तक्रार करून सुद्धा न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या एकूणच लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्याच्यावरती संविधानिक पद्धतीनेच आपण गेलं पाहिजे.